नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या माढा तालुक्यातल्या लवळ या ठिकाणी संत कुर्मदास महाराजांची यात्रा सुरू आहे आणि आता यात्रेतले सगळे आपण जर दृश्य पाहिली तर आता या यात्रेमध्ये वेगवेगळे स्टॉल्स विक्रीसाठी आलेले आहेत, वेगवेगळी दुकानं थाटलेली आहेत आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच मग नाश्ता असेल, अल्पवासार ही सगळी जी दुकानं आहेत ती आता या ठिकाणी आलेली आहेत आणि ही समोरची आपण आईस्क्रीम, कुल्फी असेल, लस्सी असेल ही सगळी दुकानं पाहतोय। पण या यात्रेमध्ये मला एक हटका विषय असा वाटला, आता मी या रस्त्यावरून जात होतो आणि तो विषय असा होता की शेतकऱ्यांना मार्केटिंग जमलं पाहिजे आणि हा मुद्दा आज आहे। आणि या ठिकाणी मी रस्त्यावरून जात या ठिकाणी जो शेतकरी थांबलेला आहे त्यानं या ठिकाणी फुलाची रोपं विक्रीसाठी आणलेली आहेत आणि शेतकऱ्यांना मार्केटिंग जमलं तर त्याच्या मालाचं त्यानं उत्पादन केलेल्या, मग ती फळं असतील, फुलं असतील किंवा आणखी काय उत्पादित केलेले हे असतील, त्यांना निश्चितपणानं बाजारपेठ उपलब्ध होते, असं दृश्य आपल्याला पाहायला मिळते। खरं तर यात्रेतलं हे एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला जाणवेल। खरं तर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला अनेक वेळा बाजारभाव मिळतच नाही, तर दुसरीकडे सरकारकडून देखील हमीभाव मिळत नाही। मग अशा वेळी शेतकऱ्याला दोन बाजारपेठा उपलब्ध असतात, एक तर दर आठवड्याला भरणारी बाजारपेठ, दुसरी मार्केट यार्ड आणि आत्ता जी आहे ती नवीन बाजारपेठ या ठिकाणी निर्माण करतो शेतकरी, तो आहे यात्रेतली बाजारपेठ। आता या ठिकाणी ही फुलाची रोपांची विक्री करण्यासाठी जो शेतकरी आलाय त्याच्याशी आपण संवाद साधणार आहोत। तो शेतकऱ्याचं नेमकं काय म्हणणं आहे आणि तो या यात्रेकडे मार्केटिंग फंडा कशा पद्धतीने वापरतोय हे आपण जाणून घेणार आहोत। आणि आता ह्या फुलांच्या रोपाची खरेदी करण्यासाठी महिलांची या ठिकाणी तुडुंब गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि सकाळपासून या फुलांच्या रोपांची किती विक्री झाली ते पण आपल्याला या शेतकऱ्याकडनं जाणून घेऊयात। खरं तर देवाच्या दारी आल्यानंतर फुलं वाहिली जातात, मग एखादं फुल आपल्या अंगणात का नसावं असं देखील महिलांना निश्चितपणानं वाटलं असेल आणि आता त्यामुळंच संत कुर्मदासाच्या या मंदिरा शेजारीच या ठिकाणी फुलांच्या रोपांची विक्री जोमात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांना हा वेगळा मार्केटिंगचा फंडा जो आहे तो या ठिकाणी अवलंब केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शेतकरी कुठलाही आपण जाणून घेणार आहोत। खरं तर त्यांना अगोदर पैसे घेऊ द्या, कारण महत्वाचा आहे, कष्टाचा भाग आहे। तर या शेतकऱ्याशी आपण संवाद साधणार आहोत। आपण आलो आणि इथे गर्दी जोरात सुरू झाली, महिलांची प्रचंड गर्दी या ठिकाणी सुरू झाली आणि रोपं जोमाने विकली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि हा मार्केटिंग फंडा इतका सेफ मध्ये आहे की देवाच्या दारी फुलं घेतोय म्हणल्यानंतर कोणीही फसवणार नाही, प्रामाणिकपणे पैसे देऊन जात आहेत। कारण यामध्ये कुठून आलात आपण? मी करकमचा आहे। बरं, आपलं नाव काय? माझं नाव उमेश अण्णा शिंदे माळी। बरं, काय नेमकी शेती किती एकर? मला शेती 1.5 एकर आहे। मी असं ही करून गुलाबाची रोपं आणून विक्रीसाठी तयार करतो आणि बाजारवर आपल्या घरगुतीसाठी असं जत्रेवर जाऊन मार्केटिंग करतो। मग आता आजच्या या संत कुर्मदास यात्रेमध्ये किती रोपं आणली होती आणि रोपाचा रेट काय लावलाय तुम्ही? मी आज संत कुर्मदास यात्रेसाठी 400 रोपं आणली होती, खपते का नाही बघून 400 आणली होती। त्यातलं आता झालं 12 वाजेपर्यंत सगळी संपत आली ती। 400 आणि रेट काय लावला? रेट 50 रुपये एक। किती आजचा बिझनेस काय तुमचा? आजचा किती कॅल्क्युलेशन आहे, कलेक्शन? आजचं तरी 20,000 रुपये होते। 20,000 रुपये। तर हे करकमचे शेतकरी आहेत आणि फुलांची शेती करतायत, फुलांची रोपं विक्रीसाठी आणतायत आणि संत कुर्मदास महाराजांच्या या यात्रेच्या दरम्यान त्यांनी जरा थोडंसं मनात धाकधूक होतं, खपते की नाही, विकते की नाही, तरी देखील 400 रोपं ते घेऊन आलेले होते। पण या ठिकाणी आता पाहिलं तर ही एवढी 550 रोपं राहिलेली आहेत, जवळपास 300 ते 350 रोपांची विक्री झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शेतकऱ्यांनी जो आपला माल उत्पादित केलेला आहे त्यासाठी जर असं मार्केटिंगमध्ये विविध फंडे जर अवलंबले, नवीन नवीन बाजारपेठा शोधल्या
तर निश्चितपणानं चांगला भाव आणि शेतकऱ्याचा सुद्धा चांगलं व्हायला वेळ लागणार नाही. कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसाट, लवळ.